हे बघा चीजचे पराठे बनवून दाखवणार आहे. लहान मुलांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात हे आणि पोटभर नाश्ता होतो मस्त. तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. असे छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. चला रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी. तर इथं बघा मी हे 2 साईजचे कांदे मोठे आहेत एकदम असे बारीक चिरून घेतलेत. आणि इथं 6 मिरच्या घेतल्यात मी. तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. अशा एकदम बारीक चिरून घ्यायच्या, कारण हे पराठे तिखट असले ना थोडे की खायला छान लागतात. इथं मुठभर कोथिंबीर आहे, ती पण बारीक चिरून घेतली. आणि ही कसुरी मेथी आहे, 1 चमचा आपण पोहे खातो त्या चमच्याने. आणि हे 3 चीज आहे हे. तर आता हे चीज खिसून घेते याच्यामध्ये. मुलं जर खात असतील तर मिरची नाही टाकली तरी चालतं. मुलांना तसं करून दिलं ना तरी मुलं आवडीने खातात आणि मस्त पोटभर नाश्ता होतो सकाळी सकाळी. तर बघा इथे हे सगळं चीज मी खिसून घेतलं आहे चांगलं. आणि मीठ चिमूटभरच टाकणार आहे, कारण हे चीज पण थोडं खारट असतं आणि आपलं पिठात पण मीठ असतं ना, त्याच्यामुळं मीठ जास्त नाही टाकायचं, नाही तर खारट होतील पराठे. सर्व मिक्स करून घ्यायचं. मुलं हा नाश्ता मस्त आवडीने करतात. तुम्ही टिफिनला पण मुलांच्या देऊ शकता स्कूलमध्ये. आमच्या रुद्रला तर स्कूलमध्ये आवडतात बघा हे पराठे. असे करून दिले ना की आवडीने खातो. तर बघा हे छान मिक्स करून घेतलं. तुम्ही मिरचीच्या ऐवजी थोडंसं चिली फ्लेक्स टाकलं तरी पण चालतं. पीठ थोडं कडक मळायचं बरं का, पातळ नाही करायचं पीठ, नाही तर मग लाटताना व्यवस्थित लाटता येत नाही. जेवढं पाहिजे तेवढं याच्यात भरून घ्यायचं आणि मस्त पातळ लाटायचं. हलक्या हलक्या हाताने लाटायचं त्याला. कांदा बारीक चिरला ना की मग पराठे पण असे तुटत नाहीत. आणि कांदा जर जाड राहिला ना तर मग आपले पराठे तुटतात. तर बघा छान लाटून घेतलं. इथं तवा पण तापायला ठेवला आहे मी. तवा तापला आहे बघा. थोडंसं तेल टाकते तव्यावर. तुम्ही याला तेल, तूप, बटर काहीही वापरू शकता, तुम्हाला जे आवडेल ते. पलटी करून घेतला आहे बघा. आता बारीक गॅसवर मस्त खरपूस शेकू द्यायचं छान. तोपर्यंत दुसरा लाटून घेते. आता हा ह्याच्यात पण भरलं आहे सारण. थोडा शेकला की मस्त त्याला तेल लावून घ्यायचं. चवीला एकदम खूप छान लागतात हे पराठे चहासोबत सकाळी सकाळी नाश्त्याला. असं खमंग शेकून घ्यायचं छान. झालाय बघा छान. आता याला काढून घेते. सगळे असेच बनवून घेते आता.
याला कसा वेळ लागतो, थोडा बारीक गॅसवर करते ना म्हणून. बघा छान मोदक पटपट झाले. आता चहासोबत नाश्ता करायला घ्यायचं. झालेत बघा आता सगळे बनवून. तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. धन्यवाद.